नमस्कार मित्रांनो, मी विजयकुमार नरवणे। मित्रांनो, खूप विद्यार्थ्यांना वाटतं की वनस्पती ही सजीव नाही। मित्रांनो, वनस्पती ही सजीव आहे। वनस्पतीला पण संवेदना असतात। खूप जण म्हणतात की लाजाळू सारखं का लाजतोच। मित्रांनो, आज मी तुमच्या समोर घेऊन आलोय लाजाळू ही वनस्पती। प्रत्यक्ष पाहूया लाजाळू ही वनस्पती संवेदना कशा प्रकारे घेते। पहा, लाजाळू वनस्पतीला आपण स्पर्श केल्या लगेच कशा प्रकारे अंकुचन पावते। पहा, स्पर्श केल्या म्हणजे वनस्पतीला सुद्धा संवेदना असतात। फक्त स्पर्श पण केला की लगेच चेंज होते। पहा, अंकुचन पावते। खूप जणांना लाजाळू वनस्पती माहित नाही। कोकणामध्ये लाजाळू वनस्पती खूप आहेत मित्रांनो। म्हणजे वनस्पतीला सुद्धा संवेदना असतात हे आपण विद्यार्थ्यांना दाखवू शकतो। प्रत्यक्ष अनुभव पहा मित्रांनो, कशा प्रकारे स्पर्श केल्या लाजाळू वनस्पती अंकुचन पावते। मित्रांनो, विद्यार्थ्यांना आपण सांगू शकतो। प्रत्यक्ष अनुभव द्या मित्रांनो। लाजाळू वनस्पती खूप विद्यार्थ्यांना माहित नाही। फक्त नाव माहित आहे लाजाळू वनस्पती, पण कशा प्रकारे ती अंकुचन पावते प्रत्यक्ष अनुभव द्या मित्रांनो। व्हिडिओ आवडल्यास इतरांना शेअर करा। लाजाळू वनस्पती कशा प्रकारची असते पहा। आता ही पहा, आता आपण ह्याला स्पर्श केल्या कशा प्रकारे अंकुचन पावते। पहा, चेंज होते लगेच। म्हणजे संवेदना आहेत, वनस्पतीला संवेदना आहेत। ही पहा, प्रत्यक्ष अनुभव द्या विद्यार्थ्यांना। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास इतरांना शेअर करा आणि मुलांना प्रत्यक्ष सांगा की वनस्पतीला संवेदना असतात। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा। धन्यवाद।